आज आपण पाहणार आहोत डी अलांबर्ट प्रिन्सिपल. The principle of virtual work deals only the case of equilibrium, that is static equilibrium. The principle of virtual work deals only the case of equilibrium म्हणजे equilibrium म्हणजे constant. So we want a condition involving general motion of the system. तर आपल्याला काय पाहिजे, अशी कंडिशन पाहिजे ज्यामध्ये जनरल मोशन ऑफ सिस्टीम असेल. To obtain such a principle, we use a device developed by the scientist D. Alembert. तर मग हे इक्वेशन आपल्याला काढण्यासाठी आपण एक डिव्हाइस वापरणार आहोत जे डी अलांबर्ट या सायंटिस्टनं इन्व्हेंट केलेलं आहे. तर आपल्याला हे डी अलांबर्ट प्रिन्सिपल इक्वेशन तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा व्हर्च्युअल वर्क म्हणजे काय ते बघू. व्हर्च्युअल वर्क म्हणजे काय, जेव्हा एखादी सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये असते. इक्विलिब्रियम मध्ये असते म्हणजे काय, समजा एखादी सिस्टीम आपण कन्सिडर केली आणि त्याला 5 न्यूटन हा फोर्स अप्लाय केला, तर रिझल्टंट फोर्स सुद्धा जर 5 न्यूटन असेल तर नेट फोर्स काय होणार, 5 - 5 = 0. So that is net force is equal to 0. So system is in equilibrium. तर व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, जेव्हा सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असते तेव्हा पार्टिकल स्लाइटली डिस्प्लेस होतो. असं होत नाही, इट इज नॉट पॉसिबल इन स्टॅटिक इक्विलिब्रियम, बट आपण कन्सिडर केलं. हिअर व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट इज डेल्टा आर आय. Force applied for displacement is F. So work done is equal to force into displacement, that is delta W is equal to F dot delta Ri. Virtual work is done by the applied force only, not by the constant force. Virtual work कधी घडतं, जेव्हा अप्लाइड फोर्स जर आपण फोर्स अप्लाय केला, not by the constant force. So next आपल्याला डी अलांबर्ट प्रिन्सिपलचं इक्वेशन तयार करायचं आहे. सो फॉर द सिस्टीम इन मोशन, कधी सिस्टीम इन मोशनमध्ये असेल तर अप्लाइंग सेकंड लॉ, द इक्वेशन ऑफ मोशन इज Fi इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू linear rate of change of linear momentum with time. That is Fi is equal to dp by I divided by dt, that is equal to pi dot. Okay, pi dot. So we can write Fi bar minus pi dot bar is equal to 0. काय केलं, फक्त आपण काय केलं, pi ला इकडे इक्वल चिन्हाच्या इकडे घेतलं. सो नेक्स्ट वी राईट समेशन I Fi minus pi डॉट इज इक्वल टू 0. समेशन का लिहिलं तर आपण होल सिस्टीमसाठी बघणार आहोत. इफ डेल्टा Ri इज द व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट, देन इक्वेशन सेकंड बिकम्स समेशन I Fi minus pi dot into delta Ri bar is equal to 0. And equation number 3. Here Fi as applied force and force of constant. इथे काय करणार आहोत आपण, Fi हा फोर्स आपण अप्लाइड फोर्स आणि फोर्स ऑफ कॉन्स्टंट मध्ये लिहिणार आहोत. सो नेक्स्ट टर्म समेशन I ब्रॅकेटमध्ये Fi बार ए म्हणजे अप्लाइड प्लस स्मॉल fi म्हणजे फोर्स ऑफ कॉन्स्टंट मायनस pi डॉट बार हा आहे असा डॉट डेल्टा Ri बार इज इक्वल टू 0. नेक्स्ट समेशन I आपण काय करणार आहे, डेल्टा Ri बारनं आत मल्टिप्लाय करणार आहे टर्मला. तर Fi मायनस pi बार डॉट
इंटू डेल्टा आर आय बार प्लस, आता ही नेक्स्ट नंतरची टर्म, समेशन आय एफ आय बार डॉट डेल्टा आर आय बार इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 4 दिला. आपल्याला माहीतच आहे की व्हर्च्युअल वर्कमध्ये कॉन्स्टंट फोर्स काय असतो, 0. सो इक्वेशन 4 मधली एक टर्म एफ आय डॉट डेल्टा आर आय यावेळी व्हॅनिश होईल, 0 होईल. सो वी गेट समेशन आय एफ आय बार मायनस पी आय बार डॉट इंटू डेल्टा आर आय बार इज इक्वल टू 0. हे दिलं इक्वेशन नंबर 5. आणि इक्वेशन नंबर 5 म्हणजे काय, इक्वेशन नंबर 5 इज कॉल्ड डी-अलेम्बर्ट प्रिन्सिपल. Now let us transfer this principle into an expression involving virtual displacement of the generalized coordinate. आता काय करायचं आपल्याला, हे डी-अलेम्बर्ट प्रिन्सिपल आहे ते जनरलाइज कोऑर्डिनेट्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. व यासाठी आपल्याला काय करायला लागणार, यासाठी काय करायला लागणार, द ओल्ड कोऑर्डिनेट्स आर आय इज रिलेटेड विथ न्यू जनरलाइज कोऑर्डिनेट क्यू आय ॲज, कसं रिलेटेड आहे, आर आय बार इज इक्वल टू आर आय बार इन ब्रॅकेट Q1, Q2, Q3 डॅश 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 Qn आणि अँड T. दॅट इज इक्वेशन नंबर 6. आता काय आहे, आपल्याला माहिती आहे द व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट डेल्टा आर आय कसं काढायचं. डेल्टा आर आय बार इज इक्वल टू, आपण काय केला, इक्वेशन 6 मध्ये चेन रूल वापरला. काय केलं इथं, डेल आर आय डिवायडेड बाय डेल Q1 इंटू डेल्टा Q1 प्लस डेल आर आय बाय डेल Q2 इंटू डेल्टा Q2 प्लस डैश 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 डेल्टा डेल आर आय डिवायडेड बाय डेल QK इंटू डेल्टा QK, आणि आपण एन साठी सुद्धा लिहिलं, प्लस डॉट 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 डेल आर आय डिवायडेड बाय डेल QN इंटू डेल्टा QN. आता आपण काय केलं, समेशन मध्ये लिहिलेलं, डेल्टा आर आय इज इक्वल टू समेशन K इज इक्वल टू N टू K इज इक्वल टू 1 टू N डेल आर आय डिवायडेड बाय डेल QK इंटू डेल्टा QK. याला काय केलं आपण, इक्वेशन नंबर 7 दिलं. आता आपण इक्वेशन नंबर 5 इथे घ्यायचं. इक्वेशन नंबर 5 म्हणजे डी-अलेम्बर्ट प्रिन्सिपल घ्यायचं. तर आपण घेतलं समेशन आय इज इक्वल टू 1 टू N एफ ब्रॅकेटमध्ये एफ आय बार मायनस पी आय बार डॉट ब्रॅकेट कंप्लीट इंटू डेल्टा आर आय बार इज इक्वल टू 0. आयला इक्वेशन आपण स्टार दिलं. तर आता ह्या काय, इथं 2 टर्म आपल्याला मिळणार आहेत. एक कुठले टर्म मिळणार आहे, डेल्टा समेशन आय एफ आय बार डॉट एफ आय बार इंटू डेल्टा आर आय बार, आणि त्याला इक्वेशन नंबर ए दिलं. आणि दुसरे कुठले टर्म मिळणार आहे, समेशन आय पी आय बार डॉट डॉट डेल्टा आर आय बार, याला काय केलं, इक्वेशन आपण बी दिलं. आता आपल्याला हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. तर आपण पहिल्यांदा समेशन एफ आय बार डॉट डेल्टा आर आय हे सॉल्व्ह करूया. सो वी कॅन राईट समेशन एफ आय बार डॉट डेल्टा आर आय बार इज इक्वल टू, काय केलं आपल्याला माहिती आहे व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट डेल्टा आर आय काय आहे. तर ती इक्वेशन नंबर 7 ची व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केली. तर काय होईल, समेशन आय एफ आय बार इंटू समेशन के डेल आर आय बार डिवायडेड बाय डेल QK इंटू डेल्टा QK
नंतर काय होईल, समेशन आपण बाहेर घेतलं आणि एफ आय आणि ही टर्म एकत्र केली तर काय होईल, इज इक्वल टू समेशन के समेशन आय ब्रॅकेटमध्ये एफ आय बार डॉट डेल आर आय बार डिवायडेड बाय डेल क्यू के ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा क्यू के. मग त्यानंतर आपण नेक्स्ट टर्म कशी लिहायची, इथं काय केलं, डेल क्यू के समेशन के क्यू के डेल्टा क्यू के याला काय केलं आपण इक्वेशन नंबर 8 दिलं. वे आपण काय केलं, क्यू के काय घेतलं, समेशन आय एफ आय बार डॉट डेल आर आय बार डिवायडेड बाय डेल क्यू के, म्हणजेच हेच काय आहे, कंपोनंट ऑफ जनरलाइज्ड फोर्स. आता नाव वी सॉल्व सेकंड इक्वेशन, that is summation I pi bar dot into delta ri bar. तर आपल्याला माहिती आहे पी आय डॉट म्हणजे काय असते आणि व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट डेल्टा आर आय म्हणजे काय हे माहिती आहे. मग हे आपण व्हॅल्यू इथं पुट केल्या. काय केलं, समेशन आय ब्रॅकेट एम आय आर आय बार डबल डॉट ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेटमध्ये समेशन के डेल आर आय बार डिवायडेड बाय डेल क्यू के इंटू डेल्टा क्यू के ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर आपण काय केलं, समेशनला बाहेर घेतलं, समेशन दोन्ही टर्मचं समेशन बाहेर घेतलं तर आपण कसं लिहिलं, इज इक्वल टू समेशन के समेशन आय ब्रॅकेटमध्ये एम आय आर आय बार डबल डॉट इंटू डेल आर आय बार डिवायडेड बाय डेल क्यू के ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा क्यू के. ओके, त्यानंतर काय केलं, ही टर्म आपण आता काय केली, सुट्टी करून घेतली म्हणजे सेपरेट करून घेतली. इज इक्वल टू डेल समेशन के समेशन आय होल ब्रॅकेट डी बाय डी टी इंटू ब्रॅकेट एम आय आर आय बार डॉट डेल आर आय बार बाय डेल क्यू के ब्रॅकेट कंप्लीट माइनस एम आय आर आय बार डॉट डी टी बाय डी टी ब्रॅकेट डेल आर आय बाय डेल क्यू के ब्रॅकेट कंप्लीट आणि होल ब्रॅकेट नंतर डेल्टा क्यू के. असं काय केलं, हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपल्याला हा टर्म सॉल्व केल्यानंतर आपल्याला वरची टर्म मिळते म्हणून आपण असं केलंय. आता त्यानंतर आपल्याला डेल डी बाय डी टी ब्रॅकेट डेल आर आय बार मायनस बाय डेल क्यू के म्हणजे काय आपल्याला पुट करायचं आहे, काय पुट करता येईल आपल्याला, डेल बाय डेल क्यू के ब्रॅकेट डी आर आय बार बाय डी टी म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे डेल डी आर आय बार डी टी म्हणजे काय व्ही आय. सो वी कॅन पुट डेल व्ही आय बाय डेल क्यू के आणि काय पुट करता येईल आपल्याला, डेल आर आय बार बाय डेल क्यू के इज इक्वल टू डेल व्ही आय बाय डेल क्यू के डॉट. हे आपल्याला पाठीमागच्या इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करायचे.
तर पुट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, इज इक्वल टू समेशन के समेशन आय ब्रॅकेट डी बाय डी टी एम आय डॉट व्ही आय डेल व्ही आय बाय डेल क्यू के डॉट मायनस एम आय व्ही आय डेल व्ही आय बाय डेल क्यू के होल ब्रॅकेट नंतर डेल्टा क्यू के त्यानंतर इज इक्वल टू समेशन के होल ब्रॅकेटमध्ये डी बाय डी टी ब्रॅकेट डेल बाय डेल क्यू के बाय डॉट ब्रॅकेट समेशन आय 1/2 एम आय ब्रॅकेट व्ही आय डॉट व्ही आय म्हणजे व्ही आय स्क्वेअर मायनस डेल बाय डेल क्यू के ब्रॅकेटमध्ये समेशन आय 1/2 एम आय व्ही आय डॉट व्ही आय म्हणजे व्ही आय स्क्वेअर होल ब्रॅकेट नंतर डेल्टा क्यू के. आता हे रेड पेनने लिहिलेलं दिसते तुम्हाला. हे काय केले, जर तुम्ही आता वरील इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला त्याच्यावरचं इक्वेशन मिळते. हे असं दाखवलं त्या रेड पेननं. त्यानंतर काय केलं, इज इक्वल टू समेशन के ब्रॅकेट डी बाय डी टी ब्रॅकेट डेल्टा टी डेल टी बाय डेल क्यू के डॉट ब्रॅकेट मायनस डेल टी बाय डेल क्यू के ब्रॅकेट कंप्लीट इंटू डेल्टा क्यू के. याला इक्वेशन नंबर 9 लिहिलं. where t is equal to summation I 1/2 mi vi square काय कायनेटिक एनर्जी. म्हणून आपण काय केलं, समेशन I 1/2 mi vi स्क्वेअरच्या जागी टी पुट केलं. नाव सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 8 and 9 इन इक्वेशन स्टार. म्हणजे काय, इक्वेशन 8 ची व्हॅल्यू आणि 9 ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन स्टारमध्ये पुट करायचं. इक्वेशन स्टार कुठं आहे तर DL प्रिन्सिपलमध्ये आपल्याला पुट करायचे आहे. तर लिहिलं समेशन I इज इक्वल टू 1 to n ब्रॅकेट fi बार मायनस pi बार डॉट इंटू डॉट डेल्टा ri बार इज इक्वल टू 0. आता काय केलं, डेल्टा आर आय नात मल्टिप्लाय केल्यानंतर दोन टर्म सेपरेट झाल्या. त्यानंतर आपल्याला माहिती आहे पहिल्या टर्मची व्हॅल्यू काय, दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू काय आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. त्या व्हॅल्यू इथे पुट केल्या. समेशन एफ आय बार डॉट डेल्टा आर आय बारची व्हॅल्यू काय आहे, क्यू के आहे, मायनस समेशन पी आय बार डॉट इंटू डेल्टा आर आयची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 9 मध्ये काढले. ते आपल्याला माहिती आहे, ती पुट केली तर आपल्याला नेक्स्ट हे टर्म भेटली. त्यानंतर काय केलं आपण, मल्टिप्लाइंग द लेफ्ट हँड साईड बाय निगेटिव्ह साईन. तर आपण काय केलं, निगेटिव्ह साईनने जर मल्टिप्लाय केलं वरच्या इक्वेशनला तर आपल्याला खालील इक्वेशन मिळतं. समेशन के ब्रॅकेट डी बाय डी टी इंटू ब्रॅकेट डेल टी बाय डेल क्यू के डॉट ब्रॅकेट मायनस डेल टी बाय डेल क्यू के ब्रॅकेट कंप्लीट मायनस क्यू के होल ब्रॅकेट नंतर डेल्टा क्यू के इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 10. and equation number 10 is D'Alembert principle expressed in the general coordinate.